नमस्कार मैत्रिणींनो, सखीनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये। आज आहे श्रावणी सोमवार। तर आपण काय करतो, श्रावणी सोमवार सोडायच्या वेळेला मस्त मुळा खातो। काही काही वेळेला की नाही मुळा आपल्याला खावासं वाटत नाही, मग त्यावेळेला आपण काय करतो, मुळ्याची कोशिंबीर किंवा थोडीशी रस्सा भाजी किंवा मोकळे असा मुळ्याचा आपण खीस पण करतो। तर आज आपण काय करणार आहेत, मस्तपैकी छान असे। काही काही वेळेला मुलं अजिबात खात नाहीत, घरातले पण सारखं ते मुळ्याचा वास येतो किंवा मुळ्याच्या चकत्या खायला नको म्हणतात। तर त्यावेळेला आपण काय करूया, आज छान मस्त अशी आपण मुळ्याची कोशिंबीर करूया। आज मी काय करते, छान हे मुळा आणलेला आहे तो धुवून घेते आणि आपण हा खिसून घेऊया। तर आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे लाल तिखट। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे लाल तिखट, जिरे मोहरी मी एकत्रच केलेली आहे, जिरे मोहरी फोडणीसाठी, कोथिंबीर घेतलेली आहे, अर्ध लिंबू, शेंगदाण्याचं कूट, साखर आणि मीठ एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे। आता हे काय करणार आहेत, आपण मस्त अशी छान फोडणीसाठी आपण जिरे मोहरीचा वापर करणार आहे। मीठ, आता मी काय केलेले, एका मुळ्याचे असे 3 काप केले, त्याच्यामुळे आपल्याला काय होईल, छान असं खिसता येईल। आता आपण हे दोन्ही पूर्ण मुळा आपण खिसून घेऊया। सहसा की नाही कोशिंबीर करताना जेवणाच्या अगोदर एक 5 ते 10 मिनिटं अगोदर केलात तर पाणी ते सुटलं जास्त सुटायचं हे होत नाही। जर तुम्ही आधीच जर करून ठेवलात तर ज्या वेळेला आपण दही वापरतो त्यावेळेला तर शक्यतो जेवताना मिक्स केलं तरी चालेल। आता आपण ह्याच्यात दही वापरणार नाही, आता ह्याच्यात आपण लिंबू वापरणार, कारण हा असा कडसराचा वास असतो, ह्याचा चव पण असते, त्याच्यामुळे आपण दही न घालता ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू घालूया, म्हणजे त्याचा कडसरपणा थोडासा कमी होईल। मी आता हे पूर्ण खिसून घेते। आता आपण काय करूया, हा पूर्ण मुळा जो खिसून घेतलेला आहे तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये छान असं अर्धा चमचाचा स्टीलचा छोटा अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, एक ते 1.5 चमचा मी साखर घालणार आहे याच्यात, त्याचबरोबर कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा। आता मी याचं बी काढून घेते। आपण काय करूया, या अर्धा लिंबाचा रस पूर्ण याच्यामध्ये असंच पिळून घेऊया। आता हे चमच्याच्या साहाय्याने काय करूया, आपण थोडंसं मिक्स करूया। आता आपण याच्यामध्ये मी लाल तिखट टाकते, तुम्हाला जर हिरवी मिरचीचे काप टाकायचे असतील तरी चालते, लहान मुलं असले तुम्हाला टाकायचं असेल टाका, नसेल तरी नाही टाकलं तरी चालतं। मी ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे आणि त्याबरोबरच कूट पण एक अर्धी वाटी घालणार आहे याच्यात। आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात आणि ह्याला छान असे फोडणी। आता छान आपले हे कोशिंबीर एकसारखे मिक्स झालेली। आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, फोडणी घालणार आहेत, मोहरी आणि जिरेची छान मस्त अशी तडतडून याच्यात फोडणी घालूया। आता आपण काय केलेलं आहे, गॅसवर कढलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकणार आहे। तुम्हाला कमी टाकायचं असेल तरी तुम्ही कमी टाकू शकता।
आता हे आपलं तेल तापलं की आपण याच्यामध्ये छान जिरे आणि मोहरी टाकून घेऊया. आता आपलं काय झालेलं आहे, तेल छान मस्त असं हे झालेलं आहे. आपण याच्यात 1 चमचा जिरे आणि मोहरी घालून घेऊया. आणि खमंग अशी तडतडून छान फोडणी द्यायची. आता आपण काय करूया, ही छान मस्त अशी मस्त वास यायला छान खमंग अशी फोडणी बसलेली आहे. आता बघा फोडणी जिरे मोहरी लिंबाचा स्वाद असल्यामुळे ह्याचा जो मुळ्याचा वास आहे तो पण कमी येतो आणि टेस्टीला पण खूप छान लागते. तर तुम्ही ही जी आपण मुळ्याची कोशिंबीर केलेली आहे ते अवश्य करा. श्रावण महिना आहे, श्रावणी सोमवार सोडण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची छान कोशिंबीर अशी करून बघा. तर तुम्हाला मैत्रिणींनो कशी वाटली मुळ्याची कोशिंबीर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अवश्य करा. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.